अनुसूचित जातीमध्ये जाती क्रमांक अनुक्रमांक 37 वरती महार येतात आणि त्याबरोबर आपले बौद्धही येतात। उन्नतीसाठी अबकड्यानुसार जेव्हा वर्गीकरण केलं जातं त्यावेळेला 58 जातीच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी घेतलं जात नाही, या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की राज्याला उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही, कारण आपल्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्र पाहतो, संपूर्ण भारत पाहतो आणि आपली भूमिका ही समाजाला दिशा देणारी असणार आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तेच केलं नाही तर साऊथ बरो फ्रँचाइज कमिशन असो, सायमन कमिशन असो, त्याबरोबर राऊंड टेबल कॉन्फरन्स असो, क्रिप्स कमिशन असो, कॅबिनेट मिशन असो, प्रत्येक वेळेला बाबासाहेबांनी साक्ष दिलेली। म्हणून आपल्याला भीमराव आंबेडकर साहेबांची जी काही आदरणीय साहेबांची जी साक्ष आहे ही शासनासमोर जी असणार आहे ती लिखित स्वरूपाची आणि अत्यंत महत्त्वाची असणार आहे, हे नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। या अहवालाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झाली हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स वर्सेस देवेंद्र सिंग अँड अदर्स या संदर्भामध्ये ही एक याचिका दाखल झालेली होती आणि या संदर्भामध्ये 1 ऑगस्ट 2024 त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी काही निकष पाडून दिलेले आहेत। त्या निकषाच्या अनुषंगाने राज्याला उपवर्गीकरण करायचं असेल अनुसूचित जातीमध्ये तर ते करता येईल, परंतु त्याच्यासाठी ठोस आकडेवारी असणं गरजेचं आहे। क्वांटिफायबल डाटा जो असतो तो असणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे। सर्वेक्षण वगैरे ह्या ज्या काही पद्धती असतात त्या विश्वसनीय असल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टींची त्यांनी त्याच्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत आणि हे सगळं विस्तारितरित्या यामध्ये दिलेलं आहे। त्याबरोबरच या सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये हे जे काही जजमेंट लागलेलं आहे 2024चं, या जजमेंटला चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि हे कोणी चॅलेंज केलं हे आपल्याला लक्षात येतं। सिव्हिल अपील नंबर 2317 ऑफ 2011 या संदर्भामध्ये स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स पिटिशनर आहेत, देवेंद्र सिंग अँड अदर्स रिस्पॉन्डंट आहेत आणि कास्ट्राईब फेडरेशनने या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे। आता या रिव्ह्यू पिटिशनचं काय झालं हा नंतरचा वादाचा मुद्दा आहे, परंतु यांनी खूप सुरेखरित्या काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत। आता बार्टीचा जो काही अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये जो अहवाल आहे हा सर्वप्रथम प्रकाशित झाला आणि तो नंतर कुठे गायब झाला हेही समजण्यासारखं नाही, परंतु तो पब्लिक डोमेनमध्ये आल्यामुळे त्याच्या काही कॉप्या अवेलेबल आहेत आणि त्या कॉप्यांमध्ये ही काही आकडेवारी याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। मूळ मुद्दा असा आहे तो की मी महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमाती आयोगावरती सदस्य सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचं आम्ही आकलन केलेलं आहे। कंटेंजन्सी प्लॅन कमिटीवरती मी काम केलेलं आहे, त्याबरोबर आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समितीवरतीही मी काम केलेलं आहे आणि त्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भामध्ये देखील काम केलेलं आहे। कोणतेही विधेयक जेव्हा आणलं जातं किंवा कोणत्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे अहवाल ज्यावेळेला येतात जे एन्फोर्सेबल असतात सोसायटीवरती, त्यावेळेला त्याचे काही निकष ठरलेले असतात, काही सर्वेक्षण करावे लागतात, त्याच्यासाठी ठोस आकडेवारी असावी लागते, त्याच्यासाठी वेगवेगळे जे रिस्पॉन्डंट आहेत त्या रिस्पॉन्डंटचा इंटरव्ह्यू घेणं खूप गरजेचं असतं। मग महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही अनुसूचित जाती आहेत, 59 अनुसूचित जाती आहेत, या 59 अनुसूचित जातीमधल्या किती जातीने या संदर्भामध्ये उपवर्गीकरण करावं या संदर्भात मागणी केली हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे येतो आणि मग हा येतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की एकाच जातीच्या मागणीनुसार या बाकीच्या 58 जातींना वेठीस धरण्यात येते, अशा पद्धतीची भूमिका याच्यामध्ये दिसते। हा जो काही अहवाल आहे, जो अहवाल प्रकाशित केला हा अत्यंत तोकडा आहे। मला तर या ठिकाणी निवेदन करायचं, आदरणीय भंडारे साहेबांशी आमचं बोलणं होतं की हा ठोस आकडेवारीवरचा अहवाल नाही, पहिला मुद्दा, आणि ह्या अहवालामधली माहिती जी आहे ही शासनाची फसवणूक करणारी आहे, दिशाभूल करणारी आहे। त्या संदर्भात आदरणीय डिंगळे साहेबांशी पण आमचं बोलणं झालेलं होतं। म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जाती क्रमांक अनुक्रमांक 37 वरती महार येतात आणि त्याबरोबर आपले बौद्धही येतात, परंतु बौद्ध आणि महार यांची एकत्रितरित्या संख्या घेणं गरजेचं होतं, तर त्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत। या संदर्भामध्ये जी काही समिती होती त्याच्यामध्ये मधुकर गायकवाड IAS माजी समाज कल्याण आयुक्त, केशव शिक्रापूरकर जे प्रशासकीय अधिकारी होते, बळीराम गायकवाड तेही एका विशिष्ट मातंग समाजातले आहेत, अंकुश गोतावळे जे समन्वयक आहेत सकल मातंग समाजाचे, मारुती वाडेकर समन्वयक आहेत सकल मातंग समाजाचे। म्हणजे मुद्दा असा येतो की अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अबकड्यानुसार जेव्हा वर्गीकरण केलं जातं त्यावेळेला 58 जातीच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी घेतलं जात नाही, या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण काय झालं की त्यावेळेला ज्यावेळेला वारे हे
त्या ठिकाणी महासंचालक म्हणून काम करत होते, त्यावेळेला समाज कल्याण मंत्री कोणी होतं ते मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत खातं होतं, त्यामुळे त्यांना जे काय करायचं ते परस्पररित्या त्या ठिकाणी करत होते, अशी एक भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसते. या अनुसूचित जातीच्या जातनिय लोकसंख्येचा त्यांनी तुलनात्मक अहवाल दिलेला आहे आणि हा अहवाल देताना त्यांनी फक्त लोकसंख्या आणि टक्केवारी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्या पलीकडे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या ठोस शिफारसी केलेल्या मला तरी काही याच्यामध्ये आढळत नाही. आणि त्यांनी काही इतर राज्यांमधले तामिळनाडू असो, पंजाब असो, इतर राज्यांची देखील आकडेवारी त्यांनी सांगितलेली आहे. आणि एका ठिकाणी ते EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो 5 नोव्हेंबर 2004 रोजीचा निकाल आहे त्याचा ते उल्लेख करतात आणि त्यांना जे काही सोयीचं आहे तेवढं मात्र ते बोलतात. मी आदरणीय भंडारे साहेबांना याची प्रत दिलेली आहे. आता या प्रतिमध्ये सांगितलंय की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट निकाल त्यांनी या जजमेंटमध्ये दिलेला आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती हे होमोजिनियस आहेत, हे एकसंघ आहेत. मग ह्या एकसंघ असलेल्या जातीमध्ये जेव्हा तुम्ही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तुम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जातात. अशा पद्धतीचं जे जजमेंट हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडू इच्छितो. आणि हा जो काय अनुसूचित जातीच्या संदर्भात अबकडाचा अहवाल दिलेला आहे याचं सविस्तर विश्लेषण दुपारे नावाच्या व्यक्तीने पुण्यामध्ये केलेलं आहे आणि याच्यातल्या त्रुटी दिलेल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी जर चुकीचा अहवाल सादर केला असेल आणि जर त्याच्यामध्ये त्रुटी असतील, विसंगती असेल तर त्यांच्या विरुद्ध जवळजवळ 4 भारतीय दंड विधान संहिता, ज्याला आपण BNS असं म्हणतो, त्याच्यामध्ये सेक्शन्स आपण पोलीस स्टेशनला रजिस्टर करणं गरजेचं आहे. BNS मध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने, कारण जोपर्यंत हा अहवाल सादर करणारे लोक चुकीचा अहवाल सादर करतात आणि त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना बळ मिळत राहील. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये देखील भूमिका घेणं IBSFच्या वतीने आणि संघटनांच्या वतीने खूप महत्वाचं असं मला या ठिकाणी वाटतं. मी ज्या महत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलणार आहे तो म्हणजे आता हा जो काही गदारोळ चाललेला आहे तो काय चाललेला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. की 10 एप्रिल 2026 मंत्रिमंडळाच्या 1 एप्रिल 2026 बैठकीत न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समितीने शिफारसी शासनाला सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झालेली आहे. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष आहेत, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्याचे सदस्य आहेत, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग हे त्याचे सदस्य आहेत. याचा अर्थ असा होतो की या अहवालाची जी काही प्रत आहे, अनंत बदर अहवालाची प्रत जी आहे, ही प्रत ही या 3 व्यक्तींकडे आहे. एक म्हणजे मुख्य सचिवांकडे आहे, दुसरी प्रधान सचिव सामाजिक न्याय यांच्याकडे आहे, तिसरी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे जर ह्या प्रती नसतील तर या शासनाच्या आदेशाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ राहणार नाही, हे महत्वाचं आहे. जर यांच्याकडे प्रती आहेत तर ह्या प्रती सर्वसामान्यांपर्यंत का खुल्या केल्या जात नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये 32 आमदार हे अनुसूचित जातीचे आहेत. मग या 32 आमदारामध्ये 7 बहार किंवा बौद्ध समाजाचे आहेत असं गृहीत जर धरलं आपण, तर बाकीचे जे आहेत ते इतर प्रवर्गातले आहेत. त्यांचा दबाव या शासनावरती पडलेला आहे का, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे राजकीय प्रेशर असल्याशिवाय अहवाल अशा पद्धतीने दाबला जाईल असं मला काही वाटत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला काही कायदेशीर स्तरावरती काही आक्षेप घेता येतात, हेही महत्वाचा मुद्दा आहे. मुळातच ज्या वेळेला या जजमेंटच्या संदर्भात आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले अनुसूचित जाती में उपवर्गीकरण के संदर्भ में जस्टिस त्रिवेदी जे आहेत त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं मत दिलेलं आहे. तो उन्होंने क्या कहा है कि सुप्रीम कोर्ट के 7 न्यायाधीशों के संवैधानिक पीठ में अपना असहमति वाला अलग फैसला देते हुए जस्टिस त्रिवेदी के विरुद्ध होते आहे. म्हणजे काय, तर भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जी शेड्यूल लिस्ट आहे ही कोणत्या सेक्शन 335 प्रमाणे कशा पद्धतीने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आणि भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांनाच फक्त या संदर्भामध्ये अधिकार आहे, कोणाला याच्यात ऍड करायचं कोणाला ऍड करायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की राज्याला उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही. मी टेक्निकल मुद्द्यांकडे पण येणार आहे की ते 16(4) अनुषंगाने म्हणतात की याच्यामध्ये राज्याला अधिकार आहे. राज्याला दिलेला अधिकार हा इतर मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये किंवा विशेष जे काही सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे. त्यांना 335 प्रमाणे अधिकार अनुसूचित जातीच्या संदर्भात घेण्याचा नाही, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तोच मुद्दा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस बेला त्रिवेदी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अनुच्छेद 341 के तहत जिसमें अनुसूचित जातियों का विवरण होता है, राज्यों द्वारा हस्तक्षेप करने की इजाजत नहीं दिया जाता है. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे 6 जज
एक वेगळं मत मांडतात आणि सुप्रीम कोर्टामधला एक जज हे वेगळं मत मांडतो आणि सांगतो की आर्टिकल 341चं व्हायोलेशन होणार आहे, कारण उपवर्गीकरण त्या ठिकाणी करण्याची जर प्रक्रिया झाली तर ते व्हायोलेशन होत आहे. म्हणजे माझ्या आणि तुमच्या मतापेक्षा सुप्रीम कोर्टच्या जजला जे सिटिंग जज होते त्यांना फार महत्व आहे असं मला वाटतं. जस्टिस त्रिवेदी ने 5 जजों की संविधान पीठ द्वारा 2004 में सुनाए गए फैसलों पर सवाल उठाते हुए कहा कि 2020 में 3 जजों की खंडपीठ द्वारा मामला 7 जजों के संविधान पीठ को सौंपने जाने की कानूनी प्रक्रिया तय करने के मानदंडों को विरोध बताया है. म्हणजे चिनायाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आला, नंतर काय जो निर्णय आला आणि त्याच्यावरती हे 7 जजचं जे बसलं हे संविधानिक नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात, जस्टिस बेला त्रिवेदीने 84 पन्नों के म्हणजे 84 पानांचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यांचं ते निवेदन म्हणजे त्यांचं जे बहस आहे, त्यांचे जजमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाति की अलग सूची तैयार करने का मूल आधार हिंदू समाज में व्याप्त छुआछूत है और इस सामाजिक, शैक्षिक, आर्थिक रूप से पिछड़े जातियों को जोड़कर आप नहीं देख सकते. म्हणजे मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना जे रिझर्वेशन मिळाले 340च्या माध्यमातून त्याची आणि याची तुलना होऊ शकत नाही, कारण हे घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे घटनात्मक आरक्षणाला हात लावता येत नाही अशा पद्धतीचं त्यांनी 84 पानाचं त्यांचं जे काही हायकोर्टाच्या संदर्भामध्ये त्यांचं निवेदन आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. जस्टिस त्रिवेदी के अनुसार अनुसूचित जाति में क्रिमिलेयर द्वारा अलग वर्गीकरण की इजाजत भी अनुच्छेद 341 नहीं देता, जिसमें पूरी अनुसूचित जाति के रूप में दर्ज है. अनुसूचित जाति एक समान समूह के प्रतिबिंब करता है, विभाजन नहीं किया जा सकता. उनके अनुसार समाज में समानता लाने के लिए सकारात्मक उपाय किए जा सकते हैं, लेकिन कानूनी व संवैधानिक प्रावधानों के स्वरूप में आप नहीं कर सकता असं त्यांचं मत आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर आपलं काय म्हणणं असायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा. मी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना या ठिकाणी सांगतो की साहेब या ठिकाणी साक्ष होणार आहेत आणि ह्या साक्षीमध्ये आपली भूमिका फार महत्वाची आहे, कारण आपल्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्र पाहतो, संपूर्ण भारत पाहतो आणि आपली भूमिका ही समाजाला दिशा देणारी असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केवळ लोकांचे हजारो अर्ज तिथे जाऊन चालणार नाहीत, त्या अर्जांवरती काय सुनावणी होते आणि त्या सुनावणीसाठी कुणाला बोलवलं जातं हा महत्वाचा मुद्दा आहे. सिलेक्टिव्ह लोकांना बोलवलं जर गेलं तर ते चुकीचं होईल. आता सध्या जी निवेदनं चाललेली आहेत त्या निवेदनामध्ये अनंत बदर समितीचा अहवाल तत्काळ रद्द करा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत. परंतु त्याबरोबर एक मागणी आपल्याला अशी ऍड करावी लागेल की सुनावणीसाठी आम्हाला उपस्थित राहण्यासाठी संधी देण्यात यावी. कारण महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 ज्या वेळेला अमेंड करायचा होता त्यावेळेला 21 MLAने मला संधी दिली आणि त्यांच्या मी रिझर्वेशन त्या ऍक्टमध्ये कसे इन्कॉर्पोरेट करायचं यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवतील का नाही बोलवतील हाही महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अर्ज देत चलाल, पण तुम्हाला जर बोलवलं नाही तर त्या अर्जाला काहीही किंमत राहणार नाही. जसं UGCचा अहवाल आला, UGCने ज्या संदर्भामध्ये जे नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्या संदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही, तसं या ठिकाणी होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण शासनाला सांगितलं पाहिजे. आता काही कायदेशीर जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांच्या अनुषंगाने मी बोलतो. मुळातच हा जो काय अनंत बदर समितीचा अहवाल आहे या संदर्भामध्ये काही संविधानिक स्वरूपाचे मुद्दे जे जस्टिस बेला त्रिवेदींनी सुप्रीम कोर्टाच्या या 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये दिले ते काय आहेत आणि त्या अनुषंगाने कायदेशीर आक्षेप काय हे आक्षेप आपल्याला द्यावे लागतील. नुसतंच निवेदन देऊन चालणार नाही की बाबा हा जो काय आयोग आहे हा एकसदस्यीय आहे, 58 जातीचं रिप्रेझेंटेशन नाही, हा आयोग बरखास्त करा असं देऊन चालणार नाही. तुम्हाला त्यांच्याशी आर्ग्युमेंट करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतील ज्यांची चर्चा या चर्चासत्राच्या माध्यमातून आज होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919ला जानेवारीमध्ये जी साऊथ बरो फ्रँचाईज कमिशन पुढे साक्ष दिली होती ती लेखी स्वरूपाची साक्ष होती, नंतर सप्लिमेंटरी लेखी स्वरूपाची साक्ष होती आणि ओरल साक्ष होती. आणि बाबासाहेबांचं जे काही लिखाण त्यावेळेला प्रकाशित झालं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला सिटिझनशिप पाहिजे, नागरिकत्व पाहिजे. आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे 9 अधिकार प्राप्त झाल्यानंतर नागरिकत्व प्राप्त होतं असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी रिप्रेझेंटेशनची गोष्ट सेपरेट इलेक्टोरची मागणी केली आणि मग आरक्षणाचा खळा प्रवाह सुरू झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तेच केलं नाही तर साऊथ बरो फ्रँचाईज कमिशन असो, सायमन कमिशन असो, त्याबरोबर राऊंड टेबल कॉन्फरन्स असो, क्रिप्स कमिशन असो, कॅबिनेट मिशन असो, प्रत्येक वेळेला बाबासाहेबांनी साक्ष दिलेली. म्हणून आपल्याला भीमराव आंबेडकर साहेबांची जी काही आदरणीय साहेबांची जी साक्ष आहे ही शासनासमोर जी असणार आहे ती लिखित स्वरूपाची आणि अत्यंत महत्वाची असणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्यातल्या अनेक मान्यवरांनी ही साक्ष देणं गरजेचं आहे. कायदेशीर आक्षेप मी काही मुद्दे सांगतो थोडक्यात आणि पुढे जातो. कलम 341चं उल्लंघन होतंय. अनुसूचित जातीची जी काही यादी असते ते राष्ट्रपतीच्या आदेशाने निश्चित होत असते आणि त्याला बदल किंवा विभागणी करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग राज्याला तो अधिकार दिला आहे का तर नाही. मग तुम्ही भारताचं संविधान वाचलत का? हो. मग जर भारताचं संविधान वाचलं असेल तर बेला त्रिवेदी जे सांगतात ते योग्य आहे,
कारण 341चं उल्लंघन या उपवर्गीकरणाच्या अहवालामध्ये होते. या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींना आपण पुढे मांडलं पाहिजे. दुसरा 14 जे कलम आहे, अनुच्छेद 14 समानतेचा हक्क, त्याच्यामध्ये इक्वल शुड बी ट्रीटेड विथ इक्वली असा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. आणि उपवर्गीकरणामध्ये काय होतं की समान वर्गामध्ये लोकांमध्ये भेदभाव निर्माण होतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. या 58 जातींमध्ये काही जाती 1%, 1.5% अशा आहेत, त्यांचं रिप्रेझेंटेशन कधी येणार हा महत्वाचा मुद्दा. आणि भीती काय आज समाज माध्यमांवरती येतात की समजा जो अनुशेष आहे, म्हणजे समजा महार जातीचे लोक समजा ONGC मध्ये भरले असतील, मी आज ONGC ला भाषण देऊन आलो, आणि समजा त्या ठिकाणी ते आता ऑटोनॉमस आय डोंट नो अबाउट रिझर्वेशन, पण त्या ठिकाणी जर पुढच्या जर अनुशेष निघाला तर तो महार जातीच्या लोकांना घेणार नाहीत, तर ते कदाचित मातंग समाजाला घेतील, नंतर चर्मकार समाजाला घेतील, नंतर आणखीन जे असतील. माझ्या माहितीप्रमाणे हे जे उपवर्गीकरण झालेलं आहे ते अबकड झालेलं नाही. हे उपवर्गीकरण झालेलं आहे ते अबक झालेलं आहे. त्याच्यामध्ये महार एक समाज दिलेला आहे, दुसरा ज्यांनी दिलेला आहे तो मातंग दिलेला आहे, आणि तिसरा जो दिलाय तो चर्मकार, आणि बाकीचे सर्व 57 जाती दिलेल्या आहेत. मग असं काय विशेष आहे की त्या 57 जातीनं त्याच्यामध्ये क्लब केले का? चर्मकार आणि मातंग यांना बरोबर क्लब केलेलं नाही. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महारांची संख्या ही बौद्ध आणि महार अशी गृहीत धरून जास्त आहे, त्यामुळे ते अ मध्ये येणार हे 100% आहे. पण ब मध्ये जर पाहायला गेलं तर समतुल्य जर लोकसंख्या पाहिजे असेल तर तुम्हाला या दोन प्रवर्गांना क्लब करणं गरजेचं आहे. त्याही दृष्टिकोनातून आपल्याला मागणी करावी लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचं की सामाजिक स्वरूपावरती आपण जेव्हा विचार करतो तर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्येच यांनी आरक्षण मागितलेलं आहे, म्हणजे ह्या उपवर्गीकरण मागितलेलं आहे. का तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये उपवर्गीकरण मागत नाही? महाराष्ट्रामध्ये जर 32 आमदार असतील अनुसूचित जातीचे, या 32 आमदारामध्ये 17, 18 किंवा साधारणतः 20च्या आसपास आमदार हे बौद्ध समाजाचे असतील, हे त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना राजकीय उपवर्गीकरण नको आहे. त्यांना केवळ जे उपवर्गीकरण पाहिजे ते या पद्धतीचं उपवर्गीकरण पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा आहे की जो काही चर्चेमध्ये विचार विनिमय होतो तो जस्टिस बेला त्रिवेदी यांनी सांगितला, त्याच्यामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 15(4) आणि 14(4) यांचा चुकीचा वापर याच्या ठिकाणी होत आहे. कारण हे जे अनुच्छेद आहेत हे बॅकवर्ड क्लासच्या संदर्भामध्ये आहे. आपण बॅकवर्ड क्लास आहोत का? नाही. आपण शेड्यूल कास्ट आहोत, बरोबर? शेड्यूल ट्राईब बॅकवर्ड क्लास आहेत का? नाही. आपण काय आहोत? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहोत, आणि आपलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातून त्यांचं 15(4) आणि 16(4)चं एक्सटेन्शन करून अशा पद्धतीचं आरक्षण देणं हे चुकीचं राहील. अनुच्छेद 355चं पण उल्लंघन या ठिकाणी होते. SC STच्या प्रतिनिधित्वाचा विचार करणे अनिवार्य आहे, आणि काही गट उपवर्गीकरणामुळे काही गटांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. म्हणजे काही जाती अशा आहेत की ज्या 1%, 1.5%, अर्धा टक्का अशा स्वरूपाच्या आहेत, त्यांचा बिंदू नामावलीप्रमाणे क्रमांक कधी येईल हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचा जर बिंदू नामावलीप्रमाणे क्रमांक आला नाही तर काय करणार? आणि एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी म्हणायचा आहे, म्हणजे आता आदरणीय डिगळे साहेब आहेत या ठिकाणी, भंडारे साहेब एक मार्गदर्शन आहेत, भीमराव आंबेडकर साहेब पण आहेत. इंटरचेंजेबिलिटीच्या मुद्द्यावरती या अबकडच्या अहवालामध्ये कुठेही बोलत नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे नॉमॅडिक ट्राईब मध्ये हे बघा, हे जे बनवलेलं ना, हे दिशाभूल करणार आहे, यांच्यावरती पोलीस केस दाखल करायला पाहिजे. याचं सविस्तर निवेदन आपण बनवू, आणि भारतीय बौद्ध महासभा आणि यांच्या वतीने भंडारे साहेबांनी जर ते पाठवलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. जर इंटरचेंजेबिलिटीच्या बद्दल तुम्ही का बोलत नाही? जर महार उपस्थित नसेल तर मग चर्मकार नसेल तर या पद्धतीने इंटरचेंजेबिलिटी जी नॉमॅडिक ट्राईब मध्ये होते, त्या नॉमॅडिक चाइल्ड मध्ये ABC जे काय आहे त्याच्यामध्ये हा नाही तर तो नाही तर तो, अशा विद्यापीठामध्ये आमच्याकडे अनेक केसेस झालेले आहेत आणि इंटरचेंजेबिलिटी होते. या इंटरचेंजेबिलिटी याबद्दल देखील कोणत्याही पद्धतीने या अहवालामध्ये बोललेलं नाही. म्हणजे काय झालं की त्यांनी स्टॅग्नेंट करून टाकलेलं आहे, त्यांनी स्थिरीकरण करून टाकलेलं आहे. हा जर क्लॉज घातला तर कुठेतरी वातावरण शिथिल होण्याचा प्रयत्न होईल, परंतु हा महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये जे आहे उपवर्गीकरणाद्वारे अप्रत्यक्ष बदल केला जात आहे, आणि हा जो आहे तो कोलरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर बाय द स्टेट या मुद्द्याच्या अनुषंगाने घटनात्मक दृष्टिकोनातून चुकीचा ठरेल. ठोस आकडेवारीचा अभाव आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे आदरणीय भंडारे साहेब, सुनील निर्भोरे साहेब, वानखेडे साहेब, आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही भर पावसामध्ये सभा घेतली होती रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये, आणि 5 ते 10 हजार लोक त्यावेळेला होते. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी या सभेचं नेतृत्व केलं होतं, आणि अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. म्हणजे त्यांचं 76 तासामध्ये EWS ला रिझर्वेशन दिलं जातं, आणि आपल्याला मात्र या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जात नाही. म्हणजे हा काय मुद्दा आहे? म्हणजे आज बोलता बोलता मला या ठिकाणी साहेब बोलले, वानखेडे साहेब बोलले की जर मी आज उपसचिव झालो असतो, जर हे रिझर्वेशन इन प्रमोशन लागू झालं असतं, म्हणजे आमच्या माणसाचं नुकसान होतं. त्यावेळेला आमचे जे तिथे बसलेले असतात ते मात्र निर्णय देत नाहीत, आणि भलत्याच गोष्टी संदर्भात निर्णय देऊन भलतेच निर्णय प्रक्रियेमध्ये पुढे जातात. तर मला वाटतं की ही चुकीची बाब आहे. आपण जस्टिस वराळेंना पण भेटलं पाहिजे.
त्यांनाही या संदर्भामध्ये पाहिलं, कारण कास्ट टाईपची किंवा आणखीन काही रिव्ह्यू पिटिशन दाखल झाली असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे। नॅचरल जस्टिसचं उल्लंघन झालं हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो। म्हणजे हे अनेक मुद्दे घेऊन आपलं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे तरच ते ठीक आहे। म्हणजे आता एका क्लिकवरती किंवा एका QR कोडला स्कॅन केल्यानंतर जे निवेदन TURLच्या वतीने डायरेक्ट आपल्या मेलवरती जातं त्यांना पोहोचतं, त्याच्यामध्ये हे मुद्दे आले पाहिजेत। कारण एकसारखे अर्ज गेले तर त्याच्यामध्ये हे मुद्दे नसले तर कदाचित त्याचा ते अंतर्भाव करणार नाही। नॅचरल जस्टिसचा कारण काय माहितीये का, ऑडी अल्ट्रम पॅटर्न म्हणजे माझं LLM आता करत आहे, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली थोडक्यात माहिती आहेत की प्रक्रियात्मक त्रुट आहे आणि सार्वजनिकरित्या पब्लिक कन्सल्टेशन याच्यामध्ये कुठलंही झालेलं नाही, हा महत्वाचा आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा जो कायदेशीर आक्षेप आपण नोंदवत आहोत त्याच्यामध्ये आर्बिट्रनेसचा मुद्दा आहे, म्हणजे मनमानी निर्णय याच्या ठिकाणी घेतलेला आहे। स्पष्ट निकषाशिवाय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। स्पष्ट निकषाशिवाय वर्गीकरण करता येतं का, हा महत्वाचा मुद्दा। 58 जातीच्या लोकांना प्रतिनिधींना भेटल्याशिवाय वर्गीकरण करता येतं का, हा दुसरा महत्वाचा मुद्दा। आता ते म्हणतात की लहुजी साळवे आयोगाने त्यावेळेला त्यांची आकडेवारी दिली होती आणि ती आकडेवारी ही घ्या। तुम्ही अनंत बदर समितीने कोणती आकडेवारी शासकीय स्तरावरती दिलेली आहे याचा कुठे अभ्यास केला आहे का, हा मुद्दा महत्वाचा। म्हणजे ज्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकसंख्या त्याच्यामध्ये जर होणार असेल, अफेक्ट होणार असेल तर यामुळे आर्बिट्ररीचा भाव येतो आणि त्याच्यामुळे कलम 14च्या अंतर्गत हा निर्णय मनमानी आणि आर्बिट्ररी असल्यामुळे हा रद्द होऊ शकतो, हा महत्वाचा मुद्दा। आता ईव्ही चिन्हाच्या निर्णयाच्या तत्वाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ते मगाशी मी बोललोच की एकसंघ म्हणून मानलं जातं आणि हे एकसंघ असेल तर त्याच्यामध्ये करता येत नाही, रिझर्वेशन उपवर्गीकरण हा महत्वाचा आहे। बेसिक स्ट्रक्चर जे असतं त्याच्या सिद्धांताचा भंग याच्यामध्ये केलेला आहे, हे लक्षात घेणं गरजेचं। आता अर्थात मी मगाशी बोलत होतो, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब म्हणाले की कुठे अहवालच उपलब्ध झाला नाही तुम्ही बोलणार काय, हाही महत्वाचा प्रश्न आहे। परंतु जी काही माहिती उपलब्ध आहे आपल्याला अबकड बार्टीच्या अहवालानुसार आणि प्राप्त माहितीनुसार, त्या माहितीनुसार आपण या ठिकाणी बोलत आहोत। पुढची दिशा आपल्याला ठरवायचीच आहे, तर हाही महत्वाचा मुद्दा आहे। क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते सब क्लासिफिकेशनच्या दृष्टिकोनातून आणि क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं मत हे बेला त्रिवेदींनी त्यांच्या निर्णयामध्ये दिलेलंच आहे। या सगळ्या गोष्टीमधून मला एक सांगायचं आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341, 14 आणि अनुच्छेद 335च्या विरोधात असून ही आकडेवारी व मनमानी प्रक्रियेवरती आधारित असल्यामुळे हे घटनात्मक दृष्टिकोनातून अवैध ठरतं, हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे। आता याचं घटनात्मक विश्लेषण करायला गेलो तर काही मुद्दे आपल्याला समजतील। 16(4) अनुसूचित जातीला लागू होत नाही, हे आर्ग्युमेंट्स करावे लागतील आपल्याला, कारण हे ज्यावेळेला आपण आर्ग्युमेंट्स करू ना त्यावेळेला ते जस्टिस अनंत बदूरला उत्तर द्यावं लागेल। ते काय बेला त्रिवेदींच्या फार वरती आहेत असं मला वाटत नाही किंवा भारतीय संविधानाच्या वरती कोणी असं मला वाटत नाही, कारण आपला एकच बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याने दिलेलं आपला धर्मग्रंथ म्हणजे भारतीय संविधान। या भारतीय संविधानाच्या वरती कोणताही जस्टिस असू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। फंडामेंटल राईट्स आर एन्फोर्सेबल अँड मॅन्डेटरी फॉर द स्टेट टू इम्प्लिमेंट इट। त्यामुळे फंडामेंटलचं राईट्स 16(4)चं जे नेचर आहे हे एनेबलिंग प्रोव्हिजन्स आहे। बॅकवर्ड क्लास सिटीजन्स ऑफ इंडिया नोकरीत आरक्षण देण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये केवळ नोकरीत आरक्षणाचा मुद्दा 16(4) मध्ये येतो, शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा 16(4) मध्ये येत नाही, हाही महत्वाचा मुद्दा घेणं गरजेचं आहे। 16(4)चे जे कलम आहे ते इतर मागासवर्गीयांसाठी आहे, अनुसूचित जातीसाठी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र घटनात्मक चौकट आहे। 341 हे अनुच्छेद आहे, त्यामध्ये सांगितलं की अनुसूचित जातींची यादी निश्चित करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतीला आहे, संसदेला आहे। मग राज्याला हा अधिकार नसताना राज्य हा अहवाल स्वीकारू शकतो का, हा प्रश्न आपल्याला वर्गीकरण समितीला विचारावा लागेल। केवळ वर्गीकरण समितीला नाही तर म्हणजे जे ते सचिव आहेत, मुख्य आयुक्त, त्यांना, समाज कल्याणचे जे आपले सचिव आहेत त्यांना, त्याबरोबर विधी, लॉ अँड ज्युडिशरीचे आहेत त्यांना आपल्याला विचारावं लागेल की हे आहे का। 335 अनुसार शासनाच्या सेवामध्ये SC/STच्या दाव्यांचा विचार अनिवार्यपणे करणे स्पष्ट होते आणि विशेष घटनात्मक ओळख म्हणून स्पेशल कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी ही 335च्या अनुषंगाने आपल्याला दिलेली आहे, हे लक्षात घ्या। बॅकवर्ड क्लास आणि शेड्यूल कास्ट यांच्यामध्ये फरक आहे, हाही महत्वाचा मुद्दा आहे। म्हणजे या सगळ्या मुद्द्यांचं कुठेतरी उलथापालथ करून त्यांनी काहीतरी अहवाल बनवला असणार, हे मला 100% वाटतंय। म्हणजे खरं खोटं आपल्याला आपण काही सांगू शकत नाही, परंतु हे लक्षात घेणे गरजेचं आहे, बॅकवर्ड क्लास हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावरती आधारित आहे आणि शेड्यूल कास्टवरती जो अन्याय होतो त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत। केवळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण नाही तर त्याच्यामध्ये अस्पृश्यता, भेदभाव, सामाजिक बहिष्कार यांची घटनात्मक श्रेणी आहे, हा मुद्दा महत्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे आता इथे सुबचन राम साहेब या ठिकाणी बसले, त्यांनी या सगळ्या गोष्टींचं आकलन आहे, साहेबांनी पुस्तक लिहिलं, भंडारे साहेबांनी। अस्पृश्यता काय होती की अस्पृश्य माणसाचा शब्द जर ऐकला तर त्यांना विटाळ व्हायचा
अस्पृश्य माणसाची सावली जर त्यांच्या अंगावर पडली तर त्यांना विटाळ व्हायचा, अस्पृश्य माणसाचा स्पर्श जर झाला तर त्यांना विटाळ व्हायचा. अशा पद्धतीचा विटाळ या देशातल्या इतर मागासवर्गीयांना झालेला नाही, मुळे झालेला नाही. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 16(4) मधले निकष हे वेगळे आहेत आणि 335 मधले निकष जे आहेत ते वेगळे आहेत. आणि त्यामुळे शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ऐतिहासिक अस्पृश्यता, भेदभाव, सामाजिक बहिष्कार हा महत्वाचा, म्हणजे बॉयकॉट हा महत्वाचा, म्हणजे सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो तेच दर्शवतो हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतातला सगळ्यात मोठा अहवाल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरील अत्याचाराची महाराष्ट्राची परिस्थितीवर 3000 पानांचा अहवाल मी केंद्र सरकारला सादर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सप्रमाण सिद्ध करून दाखवले की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण निकष पाहतो तो आपल्याला असं लक्षात येतं की कुठेतरी याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. अनुसूचित जातींना विशेष संरक्षण आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. आणि आता जर काही अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या तर संविधानाचं पुनर्लेखन करावं लागेल आणि हे रिरायटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ठरू शकतं. म्हणजे तुम्ही अमेंडमेंट करायचं ठरवलं तर त्याला किती खासदार तिथे बसलेले ते त्याला सपोर्ट करतील हा महत्वाचा मुद्दा आहे. 335 मध्ये मॅन्डेटरी नेचर दिलेला आहे. SC STच्या प्रतिनिधित्वाचा विचार हा अनिवार्य आहे. 16(4) हे डिस्क्रिएशनरी स्वरूपाचा आहे, म्हणजे मे ऑर मे नॉट अशा पद्धतीचा राज्याला दिलेला अधिकार आहे. आता हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1930 आणि 32ला जे काही मायनॉरिटी राईट्सच्या संदर्भामध्ये शेड्यूल कास्टला निवेदन द्यावं ते त्यांनी दिलेलं होतं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये आणि शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936 नुसार शेड्यूल कास्टची ओळख ठरलेली आहे ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच ठरलेली आहे. ती काय स्वातंत्र्य मिळालं आणि शेड्यूल कास्ट रिलीज झाली अशातला काही मुद्दा नाहीये. त्यामुळे याला संविधानिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. 16(4) मुद्द्यांच्या अनुषंगाने 341 आणि 314च्या 335च्या ते विरोधात राहील आणि 341, 335 ते उल्लंघन असेल. 341 आणि 342 मधल्या तरतुदींचं भेद काय ते सांगतो. 341 जे भारताच्या संविधानामध्ये आहे ते अनुसूचित जातीसाठी आहे आणि 342 ते अनुसूचित जमातीसाठी आहे. हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी विवच्छेदात्मक जे आर्टिकल्स आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार राज्याला नाही, तो केवळ राष्ट्रपतीला आणि संसदेला आहे. हे वारंवार या समितीला आपल्याला ठणकावून सांगायला लागेल. राज्य सरकारचा या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करण्याचा नाही अधिकार. आणि उपवर्गीकरण सबक्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये ही बाब आहे. राष्ट्रपतींच्या आदेशावरती अतिक्रमण होईल जर हे उपवर्गीकरण केलं तर. आपण बोलायला काही बोलू शकतो, त्यांचा आर्ग्युमेंट्स काय करायचे ते काही करू शकतात, परंतु बोलणं गरजेचं आहे आणि ज्या काही रिव्ह्यू पिटिशन दाखल होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि संसदेला असलेल्या विषय अधिकारांचा देखील भंग होत आहे. डिमिंग फिक्शन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा वाटतो. 341 आणि 342 मध्ये काय सांगितलं, म्हणजे 341 इज फॉर शेड्यूल कास्ट, 342 इज फॉर शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती. शॅल बी डीम्ड टू बी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की फायनल अँड कन्क्लुझिव्ह अंतिम एकसंघ यादी जी आहे ही या अर्थी सांगितलेलं आहे. त्यामुळे उपवर्गीकरण जर केलं तर डिमिन फिक्शन जे आहे ते तुटेल आणि अप्रत्यक्षरित्या अधिकारांचा गैरवापर केला असा त्याच्यामध्ये अधिकार होईल. आणि 15(4) आणि 16(4) जर त्यांनी आधार घेतला तर ते अधिकार डायरेक्टली दिलेले नाहीयेत, ते इनडायरेक्टली दिलेले आहेत. त्यामुळे कोलॅरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर या गोष्टीच्या त्या घटना विरोधी असतील हा महत्वाचा मुद्दा. संसदेला असलेला जो काही अधिकार आहे तो त्याचा विरोध होईल हा महत्वाचा मुद्दा. सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन जो आहे ज्युडिशियल पोझिशन त्याच्यामध्ये न्यायालयाने वारंवार चिन्हयाच्या संदर्भात असो किंवा नंतरच्या जजमेंटच्या संदर्भात असो किंवा जस्टिस बेला त्रिवेदीने 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये देखील म्हटलेलं आहे की SC STची यादी एकसंघ आहे, राज्य सरकारला त्या अंतर्गत विभागणी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये राज्य सरकारला ठणकावून सांगणारं निवेदन आपलं गेलं पाहिजे. हे लिगल पॉइंट्स जे आहेत हे आपल्या निवेदनामध्ये गेले तर ह्या गोष्टी होतील. EV चिन्हयाचा जो काही 2005च्या सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहेत त्याच्यामध्ये SCची जी यादी आहे ती एकसंघ आहे, होमोजिनियस असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या अंतर्गत सब क्लासिफिकेशन करणं हे घटनाविरोधी आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. म्हणजे काय होतं, सर्वोच्च न्यायालय एक जजमेंट देतं आणि सर्वोच्च न्यायालय दुसरं जजमेंट देतं आणि त्या जजमेंटमध्ये एक जज त्याच्या विरुद्ध 84 पानांचं आपलं निवेदन देतं, आर्ग्युमेंट्स करतात आणि त्याच्यामधले बाकीचे जे आहेत ते त्याच्या सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट करतात. मग याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे, याच्यामध्ये काहीतरी समरसता त्यांच्या दृष्टिकोनातून भरलेली आहे असा त्यांचा विषय असू शकतो. 341च्या संदर्भात मी आता बोललेलो आहे. उपवर्गीकरण करायचं म्हणजे काय करायचं, टॅम्परिंग ऑफ द लिस्ट आहे. म्हणजे ही 341 आणि 342 प्रमाणे जी SC आणि ST साठी जी लिस्ट दिलेली आहे याला टॅम्पर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे सांगणं गरजेचं आहे. हा राज्याचा अधिकार मर्यादित आहे.
आणि आरक्षणाचं वाटप करता येते, परंतु एससी मध्ये गट बनवता येत नाही, हा महत्वाचा. आता इथे इंदिरा साहनी च्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे तो शेड्यूल कास्टला लागू होत नाही, कारण ओबीसी साठी झालेले सब क्लासिफिकेशनची परवानगी ही जी आहे ती एससी एसटी ला लागू होऊ शकत नाही, कारण एससी एसटी ची घटनात्मक परिस्थिती वेगळी आहे. 16(4), 15(4) आणि 331, 335 मी मगाशी त्याचा उल्लेख करून सांगितला, पुन्हा व्यवस्थितरित्या या संदर्भात बोलत नाही. आर्टिकल 14चं उल्लंघन होतं. आणि बाबासाहेबांचा मूळ उद्देश काय होता संविधानामध्ये, म्हणजे माझी 47 पुस्तकं झालं, पीईडीच्या गोल्ड मेडल पण मिळाले मला, असं कुठे बाबासाहेबांनी उपवर्गीकरण करा असं कुठे म्हटलेलं मला आढळत नाही. 7,500च्या वरती प्रश्न तिकडे चर्चेला टेबल आले कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स व्हॉल्यूम मध्ये साहेब, आणि त्या ठिकाणी 4,500 प्रश्नांना बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, हेही महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे 395 आर्टिकल्स आणि 9 अनुसूची आल्या, हेही महत्वाचं आहे. या संपूर्ण डिबेट्समध्ये जे राज्यसभा सेक्रेटरीने पब्लिश केलेलं आहे ते 6,000 पानाहून जास्त आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कुठेही सब क्लासिफिकेशन बद्दल बोलत नाही. मग बाबासाहेब आंबेडकर बोलत नाही. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.